गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। अखंडमंडलाकारं व्याप्तमेन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। बघा, ढेकरे जेवण दिसे साचे, नाही तरी काय काचे कुंथा कुंथी. तुकाराम महाराजांचा अभंग आहे, चिंतनाला घेतला आपण. हेही बोल तेही बोल, कोरडे फोल रुचीविन. गव्हाचिया होती परी, फकेवरी जाऊ नये. तुका म्हणे असे हातीचे कंकण, तयाशी दर्पण विल्हाळक. तर बघा, आपण एक असं हे चालवलेलं आहे की तुकाराम महाराजांनी तरुणांसाठीचे तरुणांसाठी तुकाराम महाराजांनी काय केलं बा. लोकांचं काय म्हणणं आहे की बा हे संत जे आहेत ते संतांनी देश आळशी बनवला. तर आळशी बिळशी काही बनवलेलं नाही आहे. तुकाराम महाराजांनी स्वतः सांगितलं, येथे न घाली आड संचितसा शब्दनाड. तू माझ्या संचितात नाही असं म्हणू नको, तुला प्रयत्न करावा लागेल. परमार्थ प्रयत्नाधीन आहे, प्रपंच प्रारब्धाधीन आहे. जसं प्रारब्ध असेल तसा प्रपंच होणार, आणि जसं संचित असं आपलं, जसं तुमचा प्रयत्न असेल तसं परमार्थ होणार, हे ठरलेलं आहे. मग आता बघा, आपलं काय होतं, आपल्याला असं वाटतं परमार्थ आपण संचितावर ढकलितो, आणि प्रपंच जो आहे त्याला काय म्हणत नाही आपण की प्रारब्ध भोगायला पाहिजे म्हणून. देवाने का केलं असं? देवाला काय गरज पडली तुमचं हे करायचं? आणि देव काहीच करीत नसतो. देव काहीच करत नसतो. तो शाप देत नाही, तो आशीर्वाद देत नाही, तो काही करीत नाही. तो फक्त कर्माचा साक्षी येतो. कर्माचा देखना पाहे लीळा कौतुके. तो कर्माचा देखना आहे, म्हणजे साक्षी आहे. त्याची लीला अशी आहे की तो फक्त बघतो आणि कर्मानुसार तुम्हाला फळं देतो. फौजदार चोराला काठीने मारतो, कधी कधी टायरमध्ये घालून मारतो. तो चोराला मारतो का तुम्हाला मारतो? चोराला मारतो. का? कर्माने त्याला फळ मिळालं ना ते, आणि तुम्हाला का नाही मिळालं? तुम्ही ते कर्म केलेलं नाही. चोरीचं कर्म तुम्ही केलेलं नाही, त्यामुळे तुम्हाला ते फळ मिळणार नाही. तसे ईश्वर पण कोणते फळ देतो? तुमच्या कर्मानुसार फळ देतो. तुकाराम महाराज म्हणतात, ढेकरे जेवण दिसे साचे, नाही तरी काचे कुंथा कुंथी. जगामध्ये आज काय चाललेलं आहे, परमार्थ कोणत्या पद्धतीने चाललेला आहे, काय कोणत्या पद्धतीने चाललेलं आहे, याचा जर विचार केला तर मोठे भयानकच आहे. विचित्र अवस्था आहे. कोण कधी काय बोलन आणि कोण समाजामध्ये भांडणं लावीन सांगता येत नाही, सांगू शकत नाही. अहो, तुम्ही दुसऱ्याला जर नाव ठेवलं ना तर त्याच्याजवळ तुमच्यापेक्षा जास्त आहे. आपला रस्त्यानेच विषय झाला की प्रत्येक धर्माचा आदर करावा असं म्हटलेलं आहे, आणि तुम्ही तुमच्या धर्मात मारावं. स्वधर्मेश निधनम श्रेया परधर्म भयावहा. स्वधर्म पालन करीत असताना तुम्हाला मृत्यू आला तरी तो हरकत नाही, पण स्वधर्म म्हणजे काय? कशाला स्वधर्म म्हणायचं हेच मुळात कळत नाही. स्वधर्म म्हणजे तुमच्या वाट्याला आलेलं जे कर्म आहे ते कर्म करीत असताना जर तुमचा मृत्यू झाला तरी चालते. शेतकऱ्याचा स्वधर्म काय आहे? मढे झाकून या करती पेरणी. तुम्ही पेरणीला निघाले आणि घरामध्ये प्रेत पडलं, कोणतरी गेलं, ते झाकून ठेवायचं. पहिलं पेरणी करायची, त्या काळ्या आईची वटी भरायची, आणि नंतर त्याची प्रेतयात्रा करायची. हा स्वधर्म आहे. लेखकाचा स्वधर्म काय आहे? त्याने लिहित असताना त्याला मृत्यू यावा, हा त्याचा स्वधर्म आहे. आणि आपण काय, आमचा हिंदू धर्म आहे,
हिंदू धर्म, हिंदू हा शब्दच मुळात तिकडून आलाय, पारशीच्या तिकडून. हिंदू धर्म नाहीये. हिंदू हा शब्द ज्ञानेश्वरीत कुठंच नाहीये, ज्ञानेश्वरीमध्ये नाही, वेदामध्ये पण नाहीये. कोणी काढले? हे तिकडून अरबस्तानचे लोक जे ते म्हणले सिंधूच्या पलीकडचे ते हिंदू, आणि आपण तेच धरून बसलोत हिंदू धर्म. नाही चालत. हे कळावं ना, हे कळत नाही ना. मग आपण कोण आहोत? हिंदू आहोत का आपण भागवत धर्मी आहोत? आपण भागवत धर्मी आहोत. कोणी म्हणतं आम्ही सनातनी आहोत. सनातनी हा शब्द सुद्धा बदनाम करून टाकलाय. एस धम्मो सनातन, हा गौतम बुद्धांनी सांगितले की आमचा धर्म जो आहे तो सनातन आहे. सनातन हा शब्द बौद्ध वाङ्मयात मधला आहे, तो आपण हायजॅक केला. तो त्यांच्याकडे होता, तो एस धम्मो सनातन हा. ही वस्तुस्थिती, हे कळायला पाहिजे आपल्याला. म्हणून बघा, महाराज म्हणतात ढेकरे जेवण दिसे साचे. तुम्ही ढेकर दिला का, मग आम्ही समजून घ्यायचं की तुमचं पोट भरलं बा, तुम्ही तृप्त झालेला आहात. पण तुम्हाला जर ढेकर नसन आला तर अजून तृप्ती नाही झाली. म्हणून ताटावर बसलेल्या माणसाला आग्रह करून वाढायची पद्धत आहे आपल्याकडे. हा दृष्टांत दिलाय तुकाराम महाराजांनी. तृप्ती झाली या जैशी, साधने सरती अपैशी, आत्मतृप्ती तैशी कर्मे नाही. माऊलींनी ओळी टाकली की एकदा का तृप्ती झाली की साधन बाजूला सरलं पाहिजे. ते साधन कवर घेऊन पळणार तुम्ही? जेवण झालं, तुम्ही ढेकर दिला, तुम्ही तृप्त झालात, आणि ते ताट उचललं का चालले घेऊन. म्हणले ताट कमून घेऊन चालले. अरे याच्यात जेवलो नाही का? म्हणले मी. ठीक आहे बाबा, पण जेवण झाल्यानंतर ते ताट बाजूला ठेवायचं, ते बाजूला नाही ठेवी. अशी काही लोकांची खोड आहे. सध्या महाराज लोकांमध्ये हेच जास्त पसरलंय. साधनावरच आरूढ नाहीत. पहिली गोष्ट, त्यांनी करिअर समजलंय परमार्थाला. असे त्यांनी काय समजलंय? करिअर समजलंय त्यांनी. आणि कोणाला साधू म्हणतो आपण? कोणाला बी. तुकाराम महाराजांनी त्याचा निषेध केलेला आहे. महाराज म्हणतात सेवी भांग गांजा तंबाखू उदंड परी तो अखंड भ्रांती माझी. महाराज म्हणतात जो गांजा वडितो, जो कसाही राहतो, अंगावर कपडे आहेत नाहीत, लोक त्याला साधू म्हणतात. विपरीताला साधू लोक म्हणतात. त्याने प्रबोधन करो का नाही करो, पण लोकांना वाटतं हा साधू आहे. तर तो साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना. कलियुगामध्ये साधुत्व जे आहे ना ते फार श्रेष्ठ आहे. जटा वाढवल्याने संत नाही होत. नाही, बिलकुल नाही. भगवे कपडे घातल्याने संत होतो का? नाही होत. ते भांडणं विलावीत असतो, ते लय अडा असतो तो. आणि मी जेवढं माझ्या संपर्कात किंवा मी ज्यांच्या संपर्कात गेलो, जे ब्रह्मचारी वगैरे लोक आहेत ना, यांना क्रोध असतो, लय क्रोध असतो त्यांना. कारण का? दमन करता करता त्यांना वासनेचं दमन होत नाही. मग ते वासना क्रोधाच्या रूपाने बाहेर पडते. ही वस्तुस्थिती आहे. पण लोक काय म्हणतात, बाबाला इकडं घेतो, शाप दिला का लगेच असं होतंय. कडक बिडक काही नाही, त्याच्या ठिकाणचा दमन त्याला करता येत नाही. असं आहे त्याचं. गणेशानंद महाराजांकडे एक महाराज आले होते. नाव नाही सांगत, मोठी व्यक्ती आहे म्हणून बोलत नाही. पण त्यांचा वाद झाला आणि ते म्हणले मी ब्रह्मचारी आहे. बाबा म्हणले ही जड असशील, ब्रह्मचारी कायचा? पण लग्न नाही केलं म्हणजे ब्रह्मचारी असं नाही आहे. ते लग्न केलं नाही म्हणून ब्रह्मचारी नाही. ते अटल बिहारी वाजपेयींनी सांगितलं होतं मी अविवाहित आहे. तसं अविवाहित असू शकतो, कोण पाहिले.
मग म्हणले तर मग ब्रह्मचारी कोणाला म्हणायचं ब्रह्मचारी? ज्याने ब्रह्माचा आचार प्रत्यक्ष का अनुभवलेला आहे. अनुभव महत्वाचा आहे. ढेकरावरून जेवण दिसतं म्हणजे काय होतं? ढेकर दिला म्हणजे यांनी जेवण केले, याचा अर्थ असा आहे की त्यांनी साधना केली, तो आत्मज्ञानावर आरूढ आहे, त्याला साधू म्हणते. भगवे तरी श्वान सहज वेश आहे त्याचा. भगवे कपडे घातले म्हणजे काय, तो काय साधू झाला काय? केस वाढवले म्हणजे तो काय साधू झाला का? सध्या त्यांचं लय चलती आहे. जेवढा पैसा गृहस्थी आश्रमाकडे नाही आहे, गृहस्थी लोकांकडे नाही, त्याच्या दसपट पैसा ह्या लोकांकडे. मागणं पुढं गोसाईरेड अशी अवस्था आहे. मग आत्मज्ञानाचा विषयच नाही. कशाला आत्मज्ञान म्हणावं, काय म्हणावं, ते तो विषय नाही यांचा. काहीतरी बोलले, आपले झालं काम, दिले भांडणं लावून, बसले आपले निवांत पाठीमाग बघत. तर नाही चालत ते. काही साधू असे म्हणले गांजाच वेळीच बसतात. तर यांना बरं कुणी कायदा नाही करावं. कुंभमेळ्यामध्ये एका साधूच्या अंगावर कपडे नाही, आणि भले रागीट, लय रागीट ते. मी गेलेलो अनेक वेळेला. नाशिकला राहत होतो आम्ही बालपणापासून कुंभमेळा बघितलेला आहे मी. महाराज त्यांच्याजवळ गेलं ना, ते रागातच बोलणार बा, प्रेमाने नाही बोलणार. अरे मग त्याला काय साधू म्हणतात काय? साधू आमचे ज्ञानेश्वर महाराज आहेत, साधू आमचे तुकाराम महाराज आहेत, नामदेव महाराज, एकनाथ महाराज, हे खरे साधू आहेत. ज्यांनी समाजाचं प्रबोधन केलं, ज्यांना दया आहे, करुणा आहे, प्रेम आहे, भक्ती आहे, त्याला साधू म्हणतात. हे आमका आजार बरा करत, आमका आजार होतच नसतो बरा तो. पण होतं काय माहिती आहे का? तुका म्हणे भोग सरे, चांगलं ध्यान देऊ नये का मी काय म्हणतो? तुका म्हणे भोग सरे गुन्हा येते अंगारे. याचा भोग संपत येतो आणि तो अंगारा लावतो. तो अंगाऱ्यांनीच गुन्हा आला, अंगारे नाही 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 करती अंगारे दुपारी तरी का मरती त्यांची पोरे. तुकाराम महाराज म्हणजे पारमार्थातले बॉस आहेत महाराज. त्यांना उगाच कळस म्हणलेलं नाहीये. आणि कळस म्हणणारी बी काय ती काय तुका झाला असे कळस, हे तुकाराम महाराज अभंग नाही, ते तो बहिणाबाईचा अभंग आहे. बहिणाबाई कोण? त्यांची शिष्या ज्या ब्राह्मण होत्या, बहिणाबाई पाठक, त्यांचा अभंग येतो. ज्ञानदेवी रचिला पाया उभारिले देवालया, इथून सुरुवात आहे ते. आणि शेवट त्यांनी असं दिलं की तुका झाला असे कळस भजन करा सावकाश. बहिणी फडकती ध्वजा, बहिणी फडकती ध्वजा, निरूपण झाले ओझा. म्हणजे बाई म्हणती तुकाराम महाराज कळस येतं आणि त्या कळसाजवळचा ध्वज म्हणजे मी आहे, गुरु शिष्य तिथे येत. हे कळालं पाहिजे. त्याला साधू म्हणतात. बाकी हे सगळे संधी साधू, अंगाला राख लावी. त्या दिवशी बघितलं मी, ते एक गडीतून सगळ्या अंगाला राख, तोंडाला राख, इकडं राख, तिकडं राख, तोंड बंद करून टाकलं, सगळ्या अंगाला राख लावली वली करून. याने काय होणार आहे? ब्रह्मज्ञान होईल? काही नाही होत. फक्त जगाला दाखवायचं. नाही तुला राख लावायची तर जा ना, जंगलात जाऊन बस, तिथं लाव ना. लोकात कशाला राख लावतो? पण ते तर खरं धंदा आहे, तो व्यवसाय त्यांचा. लोकात येऊन बसायचं, तिथं राख लावायची, आणि मग तिथं हे बाकी सगळं. लोक घाबरतात, लोक घाबरून पैसे काढीत. त्यांचंही पैशाशिवाय भागत नाही. म्हणजे अवघडच येणार. म्हणून महाराज म्हणले की त्या ढेकरावर लक्ष द्यायचं. ढेकर देतो की नाही, ढेकर देतो की नाही. जेवायला जे बसले तर सुगरणबाई जी असती तिचं लक्ष कशावर असतं? ह्याने ढेकर दिला का नाही अजून, याच्यावर तिचं लक्ष असतं. जर त्याने ढेकर दिलेलं नसलं ना, ती बाई त्याला आग्रह करून वाटेल, घ्या ना अजून थोडं, का ढेकर येऊच तर. एकदा ढेकर आला का ती समजून घेते की याची तृप्ती झाली. तसं साधूने आत्मतृप्तीची ढेकर दिली पाहिजे. म्हणजे त्याला आत्मज्ञान असलं पाहिजे, त्याला साधू म्हणायचं, बाकीच्याला म्हणायचं नाही.
काही बिघडत नाही आपलं, काहीच होत नाही. तर त्या गणेशन महाराजांकडे एक साधू आला, तो म्हणा मी ब्रह्मचारी. ते म्हणले जड असशील म्हणजे. हा, नंतर तो म्हणला बा मी शाप देईन. बाबा म्हणले शाप देईन? ब्रह्मज्ञानाला शाप बाधा करीत नसतो, तू कोणाला दे तिकडे म्हणजे. कमालच आहे ना राव, ब्रह्मज्ञानाला शाप बाधा करीत नाही. मी तुम्हाला उदाहरण सांगतो. ज्यावेळेला भगवंताने निजधाम गमन केलं, त्यावेळेला त्यांनी उद्धवाला सांगितलं की उद्धवा तू हिमालयामध्ये जा, बद्रिकेदारला जा आणि या भागवत धर्माचा प्रचार कर. मग उद्धव यादवच होता का नाही, तो वाचला का नाही? कस काय वाचला तू? ज्ञानाला शाप बाधा करीत नसतो, लक्षात ठेवा. काही होत नाही त्याचं, कोणी वाकडं करू शकत नाही. ज्ञानाला शाप बाधा करीत नाही. त्याला करणी कवटाल बिवटाल काही चालत नाही. त्याच्या दारामध्ये तो कोहळा नसला पाहिजे. आता सुशिक्षित लोकांच्या दारात कोहळे दिसतात आणि लिंबू मिरच्या दिसतात. काय बोलावंच काय, अंधश्रद्धा पसरलेली आहे आणि त्याच्यावर हे बाबा लोकांचे पोट येतं. भागवताचा एकही श्लोक नीट धडपाठ नाही आणि असा माणूस तिथं भागवत सांगतो. काय सांगा, भागवताचार्य येतं, नाव फक्त सांगत नाही मी. ते मला म्हणले की महाराज माझं संस्कृत झालेलं नाही, मला श्लोक येत नाही. म्हणजे मग तुम्ही भागवत कसं सांगता? काय नाही म्हणजे मी डोंगरे महाराजांचं भागवत वाचलं आणि त्याचा अर्थ सांगतो. लोक बी पाय पडत भागत आहे सगळं. कमालच आहे का नाही? दुनिया झुकती है लेकिन झुकाने वाला चाहिए. लोक असे. म्हणून महाराज म्हणले की नीट लक्ष द्यायचं, तृप्ती झाली की नाही, याने ढेकर दिला का नाही, याजवळ आत्मज्ञान आहे की नाही असं बघायचं नीट. आणि त्याजवळ आत्मज्ञान नसेल ना तर त्याच्या नादी बी लागायचं नाही, सोडून द्यायची त्याला. तो नागडा राहू, भगवे कपडे घालू, काही करू, तो अंगाला राख लावून नाही तर काही करू. अंगा लावून या राख, डोळे झाकूनही करती पाप. अहो मी आत्ताच रस्त्याने येताना सुशीलना बोललो, अजिनाथ देऊ आता की आता इंटरनेटवरती बातमी फिरती, राम मंदिरामधल्या पुजाऱ्यांनी 5 पुजारी, काही ठिकाणी 9 लिहिले, 5 पुजाऱ्यांनी एका तरुण मुलीवर जी तिथलं झाडून घ्यायला होती, म्हणजे ती बिचारी कामाला होती, तिच्यावर त्यांनी या 5 जणांनी अत्याचार केला राम मंदिरात. म्हणजे मंदिरातल्या पलीकडच्या अलीकडच्या खोलीत कुठे. तो विचार करा, त्या अयोध्येमध्ये आपण म्हणतो रामराज्य येऊ दे, आणि रामराज्यामध्ये एव्हा असं व्हायला लागलं, राम मंदिरात असं व्हायला लागलं. होते ना? मग करा ना विचार तुम्ही. मग का त्या पुरीला वाचवलं गेलं नाही? नाही ना. कबीरांनी तो राम त्याच वेळी नाकारलेला आहे. हा, नाकारला. कबीरासारखा महात्माच झाला नाही. रामप्रभूंनी कबीराला हाक मारली, कबीरा कबीरा, कबीरांनी बघितलंच नाही त्याच्याकडे. शेवटी रामप्रभू पळत पुढं आले, म्हणले अरे कबीरा मी किती वेळचा आवाज देतो. म्हणले तुम्ही कोण आहात? म्हणले मी राम आहे. म्हणले मी कोणी? नाही तुम्ही राम आहे तर मी कोण आहे? मी काय भूत आहे काय? खरे संत असे असते, ते घाबरत नाहीत महाराज. अरे रामाशी राम जरी ठाऊक असता, शरण का जाता वशिष्ठाशी? असंही त्याचं. वाईट वाटलं मला फार अशोक, की राम मंदिरात अयोध्येमध्ये याच होतंय. किती वाईट आहे. ज्या अयोध्या, आणि आपण म्हणतोय रामराज्य पाहिजे, रामराज्य पाहिजे. त्या रामराज्यामध्ये कधीच सुख नव्हतं. रामाला एकदा वनवास भोगावा लागला, सीतेला 2दा वनवास भोगावा लागला. रामाचा वनवास 14 वर्षाचा, सीतेचा 14 अधिक 12. ते लेकरं लहानचे मोठे केले तिने त्या आदिवासी एरियामध्ये, वाल्मिकी ऋषीच्या आश्रमामध्ये. आता तिथं कोण भेटणार? सगळे आदिवासीच लोकांना. मग अशा याच्यामध्ये ती सीतेने ते पोरं मोठे केले
आणि त्यांना शिकवलं. आणि त्या सीतेला परत ज्यावेळेला आणलं रामानी, त्यावेळेला ही कैकेयीच तिला म्हणली की 2 पोरं आहेत, त्यातलं एक पोरग रामाचं मान्य करून दुसरं कोणाचं आहे म्हणली. मग असं जर तिने संशय याच्यावर घेतला तर सीतेला जगण्यात काय वाटलं, म्हणजे काय अर्थ काय राहिला तिचा. रडली ती बिचारी आणि तिने सांगितली धरणी माता पोटात घेतलं बरं होईल. धरणी दुभंग झाली आणि तिने ते धरणीमध्ये उडी मारून टाकली. म्हणजे विचार करा तुम्ही, त्यावेळेला त्या स्त्रीचा काही विचार केला गेला का, जिने रावणाच्या घरी तिला पळून नेण्यात आलं, अग्निदिव्य तिला द्यावं लागलं, दुसऱ्यांदा वनवास भोगावा लागला. तो वनवास 12 वर्षाचा, हा 14 वर्षाचा. 12 आणि 14 किती झाले, 26 वर्ष आयुष्यातले गेले. म्हणजे तिचं किती काय काय वय झालं असेल. आणि अशी जर तिची कंडिशन बिचारीची असली तर त्याला काय अर्थ नाही ना. हा, काय अर्थ नाही त्याला. आणि आपण म्हणतो रामराज्य पाहिजे. रामराज्य काय, रामराज्याची संकल्पनाच चुकीची. पूर्वी रघुपती राघव राजाराम पतित पावन सीताराम असं होतं भजन. आता नुसतं जयराम जय श्रीराम म्हणते. अरे कमाल झालं राव, तिला बाजूलाच काढलं यांनी. नाही भेटत. म्हणून आता तर बघा महाराज काय म्हटले, तुकाराम महाराज, गाथा वाचला पाहिजे. प्रत्येकाने गाथा घ्यायचा आणि गाथा वाचायचा आणि आपला माथा नीट करायचा. तुकाराम महाराज म्हणले ढेकरावरून जेवण कळतं की जेवलं का नाही, तसं बोलण्यावरून सांगण्यावरून त्याचं ज्ञानही कळतं. काही काही असतात असे, आपण म्हणलं जेवण काय, नाही आत्ताच जेवण आलो, नाही आत्ताच जेवण आलो, असं असतात काही काही लोकांचं. जेवलेलं नसतो, त्याच्या पोटात भगभग बी असते. नाही मी जेवण आलो आता, मला नाही, मला चालत नाही, तसंच राहतो. मग असे पण काही येतं की ज्याजवळ काहीच नाही पण ते बोलतेच मात्र खडाखडा. आणि आपल्याला वाटतं हा काय महाराज येतो बा, काय महाराज येतो बा. महाराज असा पोकळ असतो, त्याला ढेकरच आलेला नसतो. आत्मज्ञानाचा ढेकर त्याला आलेला नसतो. त्याच्या ठिकाणी तृप्ती झालेली नसती. त्याचं लक्ष सगळं त्या पाकिटावर असतं. किती पाकिट दे, त्याच्यावर लक्ष असतं त्याचं. आणि जो जास्त पैसे घेईन का तो महाराज लय चांगला. आणि समाज बी त्या गाजर पारखी येणार. तुका म्हणे जन दुतोंडी सावज, सापडे तिकडे सहज धरी, असं समाज आहे. म्हणून महाराज म्हणले अरे बाबा ढेकरे जेवण दिसे साचे, नाही तरी काचे कुंता कुंती. जर ढेकर आलेलं नाही, नुसती कुंता कुंती होईन. पोटात काही नसताना गडगड होती पोटामध्ये. जर जेवण नाही वेळेवर गेलं तर ॲसिडिटी होऊन जाते. तसे असेच महाराज, असेच साधू येतले, ते असेच साधू जास्त आहेत. आणि अशा साधूच्या कधीही नादी लागायचं नाही. कधी पाप लागत नाही तुम्हाला सांगतो. लागलं तर माझ्याकडे द्या, मी त्याच्याकरताच आहे. तरी ही यांना कधी साधू म्हणू नाही त्याला. हा, पुढे सांगतात हेही बोल तेही बोल कोरडे फोल रुचिविन. महाराज म्हणतात हे बोल, जो तृप्त झालाय त्याचं बी तेच बोलणं असतं, आणि जो अतृप्त आहे त्याचं बी तेच बोलणं असतं. पण कोरडे फोल रुचिविन, रुची जर नसेल तर ते बोलणं फोल आहे. रुची निधी अन्न ज्यात नसता लवण, मीठ जर नसलं तर त्याला चव नाही राहत. तसं ज्याच्या ठिकाणी ज्ञान नाही असा साधू किती मोठा असला, त्याचं मठही असू द्या, त्याची दिंडी असू द्या, फड असू द्या, फडफड असू द्या, का उपयोग नाही त्याचा. फोल आहे म्हणले ते फोल आहे, चिपाडासारखं फोल असतं ते. म्हणून त्याच्या नादी लागायचं नाही, ओळखायचं. पाणी पिना छानके गुरु करना जानके असं म्हणले ना,
मग तसं आपण त्या ठिकाणी काय केलं पाहिजे, त्याला ओळखलं पाहिजे कोणतं साधू खरा आहे. स्वामी विवेकानंदांनी प्रत्येक साधूला विचारलं होतं, का हो तुम्ही देव बघितला का नुसतंच चाललाय रट्टा. ते म्हणायचे आम्ही देव नाही बघितला. मग ते निघून जायचे त्याच्यापासून. रामकृष्ण परमहंसांच्याकडे ज्यावेळी ते गेले, मग रामकृष्ण परमहंसांना त्यांनी विचारलं तुम्ही देव बघितला का रे. म्हणले तुझ्यापेक्षा जास्त स्पष्ट बघितलंय त्याला, तुला बघायचं का म्हणले. तुम्ही परत म्हणतात की असं साधू का भेटायचं बा. भेटन ना, का नाही भेटायचा. कर्मसाम्यदशाचे थोय विरेषा मग श्रीगुरु आपैसा भेटीची का. तुमची कर्मसाम्यदशा आली की तो साधू तुम्हाला भेटणार. कैरीने काय करावं, तिने पाड लागावा, तिचा पाड लागला की पोपट येऊन तिला चोच मारतो. ओहळे हेची करावे, ओहळे हेची करावे जे गंगेचे अंग ठाकावे. वडेने काय करावं, आणि मी लय असं मी लय तसं मी लय असं मी लय तसं. मग थांब जागेवर, त्याच्यात पडते किडे खांडव. म्हणून माऊलीने उभी टाकली, ओहळे हेची करावे जे गंगेचे अंग ठाकावे. ओढ्याने काय करावं, गंगेत उडी मारावी, गंगेच्या संगतीने राहावं. गंगेच्या संगतीने राहिलं का समुद्रात जाईन, समुद्र होईन त्याचा. तसं साधकाने काय करावं, आपल्या श्रीगुरूच्या संगतीत राहावं, साधूच्या संगतीत राहावं, खऱ्या साधूच्या बरं का. उगं कोणाच्या संगतीत राहू नये. आणि आपल्यासारखंच ना, आपल्यासारखं कोणीच नसतं. आणि लय भारी कीर्तन आणि लय संगीत लय गाणं. अरे भाऊ गाण्याला मग यांच्यापेक्षा ते गझल गायक लय भारी गातात, सुंदर गातात ते लोक. मग गाणं म्हणजेच का ते आहे का, गाण्याने तुम्हाला ब्रह्मज्ञान होईल का, नाही होणार. जर झालं असतं ना तर पंडित पलुस्कर, एवढी तुम्हाला गोष्ट सांगतो पुढे जातो. पंडित पलुस्कर हे संगीत लिपिबद्ध करणारे होते. गांधर्व महाविद्यालय ही त्यांची संकल्पना आहे. असे ते पंडित पलुस्कर गिरनार पर्वतावर ते गेले होते तीर्थयात्रेला त्यांचे शिष्य घेऊन. आता हे गायक असल्यामुळे यांच्याबरोबर तंबोरा वगैरे सगळं राहायचं. तर त्या गिरनार पर्वतावर त्यांना एका साधूची भेट झाली. त्यांनी कपडे वगैरे घातलेलेच होते. ते साधू त्याला म्हणले, अरे तूने कभी साधन बिना जो आवाज आती है वो सुनी है क्या. त्याच्या अगोदर तो महात्मा जो होता तो एका खडकावर बसून होता ते गिरनार पर्वतावर. आणि खडकावर बसून त्यांनी षड्ज लावलेला होता. आणि तो षड्ज चालू होता आणि ते ऐकून हे त्याच्यापर्यंत गेले होते. ते म्हणले आता हा षड्ज मी अजून ऐकला नाही माझ्या आयुष्यात, इतका चांगला लावलेला, मला ऐकायचं आहे. ते म्हणले आता इथं नाही ऐकायचं, म्हणले ऐकायचं असलं तर माझ्याबरोबर यावं लागेल. आणि ते साधू गेले निघून. यांच्या डोक्यातच बसलं की काय भानगड आहे बाबा, असं तर षड्ज मी ऐकला नाही. म्हणून त्यांनी त्यांच्या शिष्यांना सांगितलं, हे तंबोरा हे हार्मोनियम वगैरे काय असेल ते साहित्य हे घ्या तुम्ही आणि तुम्ही माघारी जा, मी आता येणार नाही मागं. कारण हा साधू साधा सुद्धा नसणार आहे, हे कोणीतरी वेगळा असणार आहे आणि मला त्याचं दर्शन घेतल्याशिवाय मला चैन पडायचं नाही. आणि पंडित पलुस्कर त्या साधूच्या शोधार्थ गेले. एका ठिकाणी ते साधू भेटले. ते भेटल्याबरोबर त्याने विचारलं. ते म्हणले ही साधना करावी लागेल तेव्हा तो षड्ज ऐकू येईल. ते साधू दुसऱ्या तिसरं कोण होते, दत्तात्रय होते. आणि मग त्यांना अनुहात ध्वनी, जो अनाहताचा जो ध्वनी आहे तो त्यांना ऐकवला, तो सुरू करून दिला त्यांच्या ठिकाणी. आणि पंडित पलुस्करनी ते सगळं ऐकलं आणि जे साधनेला बसवलं त्यांनी परत गाणं नाही गायलं, नाही गायचं. कारण याच्यापेक्षा मोठं काय आहे म्हणले. मग विचार करा तुम्ही, पंडित पलुस्कर सारखा एवढा संगीत ज्याने लिपिबद्ध केलं, तो या आत्मज्ञानाच्या अपेक्षेने भगवान दत्तात्रयांची भेट घेऊन बसला.
ते तुमचं आमचं काय घेऊन बसले? कोणालाही साधू कशाला म्हणायचं मग? ज्यांना आपलं मुक्ताबाई म्हणली त्याला म्हणू नये साधू, जगी विटंबना बाधू. याची जगामध्ये विटंबना आहे, अशाला साधू म्हणू नये. हा, त्याला साधू म्हणू नाही. त्याला त्यांचे रेट भयानक आहेत त्या साधूंचे, भयानक तुफान. पुढं ते म्हणतात की गव्हाच्या होती परी फकेवरी जाऊ नये. अहो, आपल्याकडं म्हण आहे, एकच गहू पोळ्या केले 9 प्रकार केले 9. गव्हाचे प्रकार 9 होतात, म्हणजे ज्यादा होते, वेगळे वेगळे प्रकार होते गव्हाचे. ब्रेड त्याचाच होतो, त्याचा चिकही होतो, त्याच्या कुरड्या होतात, पोळ्या होतात, पुरणपोळ्या होतात, काही होतं. मग आता म्हणले गव्हापासून एवढे सगळे पदार्थ होतात, मग एक शहाणा निघाला. ते म्हणलं गव्हापासून जर एवढं तयार होतं तर मग ते पीठच खाऊ ना आपण. गव्हाचं पीठच खाऊ आपण. त्याने पीठ खाल्लं त्याची तृप्ती होईल का? नाही होणार, तृप्ती होणार नाही. तसं असं कोणाच्या नादी लागून तृप्ती होणार नाही. तृप्ती होईन असा साधू भेटला पाहिजे, म्हणजे मग ते खरं. तुकाराम महाराज परखडपणे सांगतात. ते म्हणतात, तुका म्हणे असे हातीचे कंकण तयाशी दर्पण विल्लाळिक. निरर्थक. हातच्या कंकणाला आरसा कशाला असं म्हटलं? हातच्या कंकणाला आरशाची काय गरज आहे? हात दिसतं ना आपल्याला ते. तसं तुम्हाला ब्रह्मज्ञान तुमच्या जवळच आहे, तुम्हाला दुसरीकडून आणायचं नाही. गुरु त्याच्यावरचं फक्त आवरण काढतात की तुम्हाला ब्रह्मज्ञान होतं. पण तो गुरु तशा पद्धतीचा पाहिजे, आपणही त्याच्याजवळ गेलं पाहिजे, आपणही त्याची सेवा केली पाहिजे. आणि ज्या वेळेला असं काही घडेल त्यावेळेला त्या गुरुची कृपा होईल, आणि त्याची कृपा झाली की मग मात्र आपल्याला ज्ञान झाल्याशिवाय राहणार नाही. ज्ञानाशिवाय राहायचं नाही. गीतेमध्ये तेच सांगितलं, नाही ज्ञानेन सदृशम पवित्रमेव विद्यते ज्ञानाग्नी सर्व कर्माणा भस्मसात कृते अर्जुन. ज्ञानाची महती साऱ्या भगवद्गीतेत सांगितलेली आहे. एथ अविद्या नाशू स्थळ तेने मोक्षोपदान फळ, या दोही केवळ साधन ज्ञान हे ज्ञानोबरायांनी ओवीमध्ये टाकलेले. ज्ञान सर्वश्रेष्ठ आहे, आणि त्याचा येतो आपल्याला कठळा. कारण अंतकरणामध्ये मलदोष असतो, ते समजत नाही, आणि मग आपण म्हणतो महाराजांनी अवघड सांगितलं बा. हो बाबा, पण त्यानेच तुझं कल्याण होणार आहे. हे बाकीचे यज्ञ याग अमकं तमकं हे करण्याने कल्याण होणार नाही. जर कल्याण व्हावं असं वाटत असेल तर ब्रह्मज्ञानाची कास धरावं लागेल. त्याच्याकरता उपनिषदाचा अभ्यास करावा लागेल. माऊली पण तेच म्हणले, तुम्ही उपनिषदाचा अभ्यास करा म्हणले. हा, तुकाराम महाराज तेच म्हणले, तुम्ही शास्त्राचा अभ्यास करा, चिंतन करा, म्हणजे मग तुम्हाला हे प्राप्त होईल, नाही एरवी प्राप्त होणार नाही. म्हणून जर आपल्याला जर मुक्त व्हायचं असेल, आपल्याला जर तृप्त व्हायचं असेल, आपल्याला समाधानी व्हायचं असेल, तर योग्य साधू शोधून त्या साधूच्या सहवासात राहिलं पाहिजे. आणि मग त्याच्या सहवासात राहिलं की एक तरी दिवस असा उगवतो, त्या दिवशी त्या ठिकाणी त्यांची कृपा होते, आणि त्यांची एकदा कृपा झाली की मग मात्र आपलं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. झालेली सेवा माऊलीच्या चरणी समर्पित करतो, या ठिकाणी थांबतो. आणि जाता जाता शेवटची एक विनंती करतो की आमचं एक दिंडी नावाचं चॅनल आहे, त्या दिंडी चॅनलवर जर आपण अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि आपल्या मित्रांना पण ते शेअर करा, म्हणजे इतरांपर्यंत ते जाईल. आम्हाला जे काही गुरुकुल भागवत आश्रम चिचोंडी पाटील इथून जे काही धर्मप्रचार होतो किंवा ज्ञानाचा प्रचार होतो, हा लोकांपर्यंत जावा, ही एक आमची प्रांजळ अपेक्षा आहे. आणि दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुरुवरील सद्गुरू शांतामाई विधेयी शांतामाई यांची अभंग गाथा आहे पारायणाची. ती पारायणाची जी अभंग गाथा आहे ती आम्ही विनामूल्य देऊन राहिलो. ज्यांना पाहिजे त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा. माझा फोन नंबर त्या दिलेला आहे त्याच्यावर, तरी मी फोन नंबर सांगतो, 94 22 22 0603. या माझ्या फोन नंबरवर संपर्क साधा आणि आपण या
पारायणाकरता जरी प्रती लागत असतील तर तेवढ्या प्रती आम्ही तुम्हाला देऊ. वैयक्तिक लागत असेल तर वैयक्तिक ती प्रत तुम्हाला देऊ आणि त्याचा प्रचार करणं हे महत्त्वाचं कार्य आहे. याच्यामध्ये तुमचा सहभाग असणं गरजेचं आहे. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय.